मित्रांनो, जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीतून सुरू झालेलं मराठा आंदोलन आता थेट मुंबईच्या दिशेने. नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हाकेला लाखो लोकांनी प्रतिसाद दिला आहे आणि हजारो वाहनं मुंबईकडे निघाली. पण मुंबई पोलिसांनी फक्त 1 दिवस आणि काही अटींसह अशी परवानगी दिली आहे. पण प्रश्न असा आहे की हे वादळ फक्त आंदोलनापुरतं आहे का, की राज्याच्या राजकारणाला हादरा देणार आहे? नमस्कार मंडळी, मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात ट्रेंडी गप्पा. आज आपण समजून घेणार आहोत की आंदोलनाचं कारण काय, मुंबई पोलिसांनी घेतलेल्या अटी काय आहेत आणि जरांगे पाटील यांच्या भूमिका काय आहेत, आणि यामागे दडलंय ते मोठं राजकारण आणि निवडणुकांचं गणित. मराठा समाजाची मुख्य मागणी आहे की ओबीसी आरक्षणात समावेश व्हावा. पूर्वीही मराठा आरक्षणाच्या मागण्या झाल्या, कायदेशीर लढाया झाल्या, पण सर्वोच्च न्यायालयाने 50% मर्यादेपलीकडचंच आरक्षण रद्द केलं. आता मराठा समाजाचं म्हणणं आहे, आम्हाला कोटा हवा, नाहीतर न्याय नाही. मनोज जरांगे पाटील गेल्या 2 वर्षात या आंदोलनाचे प्रमुख चेहरा बनले आहेत. आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे, पण अटींसह. फक्त 1 दिवस सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत. फक्त 5000 आंदोलक परवानगीच्या चौकटीत. जरांगे पाटील यांच्यासोबत 5 वाहनं आणि मैदानापर्यंतच, इतरांना वाडी बंदरपर्यंतच. ध्वनिक्षेपक वापरण्यासाठी पूर्व परवानगी हवी. शस्त्र, लाठ्या, भाले, तलवारी, कडक बंदी. आझाद मैदानात अन्न शिजवणं नाही. स्वच्छतेची जबाबदारी आयोजकांचीच, म्हणजेच कडक नजर, मर्यादित गर्दी आणि मर्यादित वेळेत. जरांगे पाटील यांनी दिले पोलिसांना हमीपत्र. सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत आंदोलन. सहभागी संख्या मर्यादित ठेवणार. कोणतेही शस्त्र नाही. चिथावणीखोर भाषण नाही. ध्वजाची काठी 2 फुटांपेक्षा मोठी नाही. म्हणजेच आंदोलन शांततेचं राहील याची जबाबदारी घेतली आहे. जालना पैठण परिसरातून जेव्हा वाहनं निघाली तेव्हा सोलापूर धुळे महामार्ग काही तास ठप्प झाला. गावागावातून लोक बाहेर पडली. मोठा लोंढा तयार झाला. मुंबई पोलिसांसमोर आता मोठं आव्हान आहे. गर्दी नियंत्रण करणं, ट्रॅफिक सांभाळणं आणि कायदा सुव्यवस्था टिकवणं. आता मुख्य प्रश्न असा आहे की आंदोलनातून काय साध्य होईल. या निवडणुकींच्या तोंडावर मराठा समाजाचं आंदोलन महाराष्ट्रात मोठा मुद्दा बनू शकतं. मराठ्यांना आरक्षण दिलं तर ओबीसी गट नाराज, आणि दिलं नाही तर मराठा रागवणार. आंदोलनातून ते एक नवीन राजकीय चेहरा म्हणून पुढे येतात. सरकारला घेरण्यासाठी ते या आंदोलनाला पाठिंबा देतात. म्हणजेच आरक्षणाचा प्रश्न आता एक फक्त सामाजिक नाही तर थेट राजकीय भविष्यासाठी निर्णायक आहे. या आंदोलनाचा अर्थ फक्त मराठा समाजापुरता नाही, तर यामुळे राज्यातील इतर आरक्षण गटांचं समीकरण बदलू शकतं. सामाजिक तणाव वाढू शकतो आणि शासनाची पॉलिसी मेकिंग थेट प्रभावित होऊ शकते. तुम्हाला काय वाटतं? मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकार आणि समाज यांच्यात संवादाने सुटू शकतो का, की हे आंदोलन अजून मोठ्या संघर्षाला कारणीभूत ठरेल? मुंबईकडे सरकणारा मराठा वादळ फक्त आंदोलनापुरता नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. सशस्त्र परवानगी, पोलिसांचं बंधन आणि लाखोंचा लोंढा, या सगळ्यातून खरी कसोटी होणार आहे सरकारच्या इच्छाशक्तीची आणि समाजाच्या संयमाची. कारण शेवटी आरक्षण हा फक्त आकड्यांचा खेळ नाही, तो एक आहे सामाजिक न्यायाचा प्रश्न.